जय हिंद मित्रांनो, मी संजय भावने रूट टू सक्सेस यूट्यूब चॅनल तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण टॉपिक पाहणार आहोत जे खूप इम्पॉर्टंट आहे, पण छोटे छोटे टॉपिक आहे, पण महत्व हे आहे की एक मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारते. आ लक्षात. तर आपण पाहूया सार्क संघटन म्हणजे काय आणि त्याची स्थापना आणि त्या संबंधित सदस्य देश. तर मित्रांनो लक्षात ठेवा, सार्क संघटन हे दक्षिण आशियाई हे जे देश आहेत याचा एक आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून जे प्रगती करण्यासाठी एक संघटन निर्मिती करण्यात आली होती. तर त्या संबंधी आपण काही महत्वाचे पॉइंट पाहूया. तर लक्षात ठेवा, सार्क SAARC. तर पहिलाच क्वेश्चन बनते, सार्क संघटन किंवा सार्कचे पूर्ण रूप काय. तर लक्षात ठेवा, साऊथ एशियन एसोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन. लक्षात येतो. त्याच प्रकारे आपण याला काय म्हणतो, तर लक्षात ठेवा, मराठीमध्ये पण विचारते, दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहयोग संघटन. लक्षात, दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहयोग संघटन. आणि त्याच प्रकारे याचं कार्य काय आहे, तर लक्षात ठेवा, सामाजिक व आर्थिक प्रगती करणे. म्हणजे दक्षिण आशियाई देशांचा काय उद्देश काय होता याचा वाला, लक्षात ठेवा, सामाजिक व आर्थिक प्रगती करणे. आणि जगातील जे विकसित देश आहे यांच्यासोबत आपण स्वतः वाढणे. त्याच प्रकारे लक्षात ठेवा मित्रांनो, याची जी स्थापना झाली होती 8 डिसेंबर 1985 साली ढाका म्हणजे बांगलादेश. आणि याचे जे हेडक्वार्टर आहे, जे मुख्यालय आहे, याचे जे मुख्यालय आहे ते आहे काठमांडू, नेपाळ. लक्षात येतो. त्याच प्रकारे याचे सदस्य देश ते आहेत एकूण 8. आणि त्याच प्रकारे याचे प्रेक्षक देश जे आहेत ते आहेत 9. आणि त्याच प्रकारे याची जे ऑफिशियल भाषा ज्याला म्हणतो आपण, अधिकारिक भाषा, ती आहे अंग्रेजी. कोणती भाषा आहे? अंग्रेजी भाषा आहे. त्याच प्रकारे आपण पहिली महिला महासचिव तर लक्षात ठेवा, फातिमत सईद. कोण होती? फातिमत सईद. आणि त्याच प्रकारे वर्तमान मध्ये किंवा वर्तमान महासचिव आहे मोहम्मद गुलाम सरवर. हे कोणत्या देशाचे आहे? बांगलादेशाचे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला सार्क संबंधी जितके इम्पॉर्टंट पॉइंट आहे मी तुम्हाला क्लिअर केले. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन आणि दक्षिण आशिया क्षेत्रीय संघटन ज्याला म्हणतो आपण, त्याच प्रकारे सामाजिक व आर्थिक प्रगती करणे हे याचे उद्देश आहे.
म्हणजे जे दक्षिण आशिया देश आहे, ही स्थापना 8 डिसेंबर 1985 साली ढाका इथे झाली, बांगलादेश. मुख्यालय आहे काठमांडू, नेपाळ. सदस्य देश आहे 8 आणि प्रेक्षक देश आहे 9 आणि भाषा इथली आहे अंग्रेजी. पहिली महिला महासचिव फातिमत सईद आणि वर्तमान महासचिव म्हटलं तर कोण, मोहम्मद गुलाम सरवर. आता मित्रांनो आपण पाहूया की याच्या संबंधित 8 देश कोणकोणते आहेत. ठीक आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो. पहिले तर हे जे दिसते तुम्हाला आपलं इंडिया म्हणजेच भारत. त्यानंतर पाहतो आपण इथे श्रीलंका. त्यानंतर इथे पाहतो आपण मालदीव. त्यानंतर इथे पाहतो आपण पाकिस्तान. त्यानंतर पाहतो आपण अफगाणिस्तान. त्यानंतर पाहतो आपण इथे नेपाळ. एक देश म्हणजे लक्षात ठेवा तो म्हणजे भूतान किंवा भूटान. तर लक्षात ठेवा मित्रांनो, श्रीलंका, मालदीव, भारत किंवा इंडिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ आणि भूतान. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथून एक क्वेश्चन हा होऊ शकते की सार्क संघटनचा 8वा देश किंवा सार्क संघटनेचे सदस्य ग्रहण करणारा 8वा देश कोणता. 8वा देश लक्षात ठेवा अफगाणिस्तान आहे. कोणता आहे, अफगाणिस्तान. आणि लक्षात ठेवा जो अफगाणिस्तान आहे हा 2007 मध्ये सहभागी झाला होता. ठीक आहे मित्रांनो, तो आशा करतो तुम्हाला या संबंधी पूर्णची पूर्ण माहिती तुम्हाला भेटली असेल. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता मित्रांनो लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला हे जे सदस्य देश लक्षात होत नसेल, का म्हटलं मी, जर तुम्हाला हे सदस्य देश लक्षात येत नसेल तर या संबंधी एक तुम्हाला ट्रिक्स सांगतो मी. लक्षात ठेवा ट्रिक्स असं लिहितो आपण, सदस्य देश संबंधी काय ट्रिक्स. लक्षात ठेवा ट्रिक्स म्हणजे काय, अपनी ताई MBBS. का म्हटलं मी, अपनी ताई MBBS. A फॉर अफगाणिस्तान, P फॉर पाकिस्तान, N फॉर नेपाळ, I फॉर इंडिया ज्याला आपण भारत म्हणतो, M फॉर मालदीव, B फॉर बांग्लादेश, B फॉर भूटान, S फॉर श्रीलंका. आशा करतो मित्रांनो हे ट्रिक्स पण लक्षात आली असेल. अपनी ताई MBBS. A फॉर अफगाणिस्तान, P फॉर पाकिस्तान, N फॉर नेपाळ, I फॉर इंडिया, M फॉर मालदीव, B फॉर बांगलादेश, B फॉर भूटान, S फॉर श्रीलंका. तर जय हिंद दोस्तों. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.